केलेलं आहे आणि ते आता जे कमी काय त्यांनी उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि नो बॉल आता नो बॉल या ठिकाणी स्वाद घेत आहेत आणि वडापाव खरंच हल्ले वडापाव हल्ला वडापाव असं 60 ओव्हरची मॅच 8 ओव्हर 8 ओव्हर त्या टायमाला मी ऐकलेलं की टेस्ट वगैरे असायचं प्रत्येक गावामध्ये जायचं नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या घेऊन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्हाला माहितीच आहे मी आहे गावाकडे सध्या तरी ह्या मे महिन्याच्या सीझनमध्ये. तर आज माझ्या गावामध्ये म्हणजे दरवर्षी जे GPL होतं तर आजचा कार्यक्रम चाललेला आहे. गोलवाडी प्रीमियर लीग दरवर्षी मॅचेस असतात मंडळाच्या. तर सर्व तयारी ह्या ठिकाणी चाललेली आहे आणि तुम्ही समोर बघतायत एक मिनिटात तुम्ही समोर बघतात ऍक्च्युली ह्या ठिकाणी बघा ना गोलवाडी प्रीमियर लीग 2026 शुक्रवार दिनांक 8 मे 2026 पूर्ण सूर्य टायगर्स सूर्य म्हणजे सूर्य शिंदे की कॅप्टन आहे सूर्य ट्रायगर्स प्रथम टायगर्स ह्या सर्व म्हणजे टीम आहे त्यांच्या सर्व ह्या जे मालक आहेत ह्या लोकांनी मालकांची टीम विकत घेतलेली आहे आणि खूप मजा येते आज कार्यक्रमाला. आणि सर्व संगमाला इकडे शिंदे आहे, रोशन मिरिका, जय गडकरी सारखे संगमाला सारखे संगम रमेश शिंदे, महेश महाडिक, किरण शिंदे आणि ध्रुवी आणि प्रशांत वाजे सर्व कॅप्टन इकडे आहेत. तर आज तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दिसणार आहे गोलवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 33 आहे आणि GPL होणार आहे ह्या दिवसभरामध्ये. आज पूर्ण दिवस जाणार आहे GPL मध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि कार्यक्रमाची मजा घ्या. बघा ना सर्व ह्या ठिकाणी तयारी चाललेली आहे. लहान मुलं पण सर्व टी-शर्ट वगैरे घेत आहे आणि हम तो बसवतो इकडे. तर सर्व तयारी होत आहे आणि झालेली आहे. तर काहीच मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू होईल GPLचा. खूप मजा येणार आहे दिवसभरामध्ये. चला आज आपण पूर्ण दिवस GPLची मजा घ्यायला जाऊया आणि मजा घेऊया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. क्या रे 40 जने विजय तो आहे बरोबर आहे कसं करणार ही साईड मला 40 हे तुझे या आकाश हा तुझ्या टीम मध्ये आहे शौर्य ए बाबा अरे तुला नाही दिली ना आवाज जाईल ना बाहेर काय करता पहिली कोणाची सांग रे दिला बा शेड्यूल दिला ना दुसरी आहे ध्रुवी पेशवाची हा असं नाही बोलू पहिली आहे ती लाव सगळेच बोलतील आमचं
भारत माता की जय. बघताना तुम्ही आता पूर्ण झालेला सुरुवात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात आहे सकाळपासून. तर उद्घाटन झालेले आहे आपल्या प्रमोददादा पंधरे वडापावचे जे बिझनेसमॅन आहेत विरारमध्ये, त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेले आहे आणि सुरुवात होते आता काहीच मिनिटांमध्ये आपल्या GPL ला. आणि सर्व टीम ह्या ठिकाणी तयार आहेत आणि सर्वांचे फोटोशूट झालेले आहेत, सर्वांचे व्हिडिओ झालेले आहेत. जनगणमन झाल्यानंतर पूर्ण कार्यक्रम आता त्याला कार्यक्रमाला GPL ला सुरुवात करूया. आणि साईडला येतो हेमंत शिंदे आणि नॉन साईडला KS11 संघाचा करणार सदा राकेश बाटे आणि पहिल्या षटकाची जबाबदारी भूमी आणि त्रिशा स्पॅशल संघाकडून सदा करणार सतीश खेडेकर आणि या पहिला चेंडू आपल्याला समोर सादर होतोय GPL 2026. चला बघूया. आणि जोरदार सुरुवात आणि काय हलक्या हाताने कटवलेला चेंडू हेमंत शिंदे यांनी आणि एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आहे. मी आकाश भाटे यांना विनंती करतो की तुम्ही स्कोर कार्ड वरती लक्ष द्यायचंय जमलेल्या सर्व प्रेक्षकांना. आणि काय चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण स्वतः RCBचे कोच शैलेश मुरगल यांच्याकडून झालं. वाढती धावसंख्या मात्र 2 षटकांचे 2 चेंडूचे धावसंख्या झाली आहे. आणि तेवढंच जसं क्षेत्ररक्षण स्वतः कुणाल घाटे यांच्याकडून कुणाल मित्रा क्रिकेट हा सरावाचा गेम मानला जातो. बरेच 2 ते 3 वर्ष सरावापासून लांब राहिला आणि चेंडू मात्र हातातून सुटला. 3 चेंडूचे धावसंख्या झाली होती 3. आणि तेवढ्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वतः करणारा सतीश खेडेकर यांच्याकडून राकेश घाटे आपल्या संघासाठी बघूया काय करतात. हलक्या हाताने कटवलेला चेंडू परत मला वाटतं बीज बनवला आणि तेवढं चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सतीश खेडेकर यांच्याकडून. आणि धावसंख्या मात्र 16 धावसंख्या झालेली होती. अरे सॉरी एका षटकाची धावसंख्या झालेली होती 6. एका षटकाची धावसंख्या झालेली होती 6. काय क्षेत्ररक्षण त्या साईडला साहिल मुरगल क्षेत्ररक्षण करतोय विशेष शिंदे आणि स्वतः घाटे यांच्याकडून केलं जाते. आवडत्या चेंडूमध्ये भर पडते आणि हा मला वाटतं बाद होतोय. हेमंत शिंदे सिक्सर किंग म्हणून त्याची वर्णी लागत होती बऱ्याच वर्षापासून. RCB क्रिकेटमध्ये सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख पंचक्रोशीमध्ये तळामध्ये आणि आता मात्र बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. ते स्टायलिश प्लेअर DJ ब्लॅकसाठी काढताना वाढती धावसंख्या मात्र आता फिरवताना दिसते. धावसंख्या झाली की 12 पंच म्हणून काम पाहतात ते विश्वास रिकामे आणि समीर मिर्गा हलक्यापणे कटवलेले चेंडू आता डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावसंख्येसमोर धावसंख्या मात्र 14 झालेली आहे. दुसऱ्या षटकात अजूनही मार्गस्थ कुणाल उचलून आणू नको. आणि वैयक्तिक पहिला संघाकडून पहिलं षटक हातात आहेत ते स्वतः मुंबईवरून डायरेक्ट ह्या GPL साठी आलेले आहेत ते हेमंत शिंदे. हलक्या हाताने कटवलेला चेंडू धावसंख्या मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंच म्हणून काम पाहतात ते विशाल मुरगल यांना मी विनंती करतोय मित्रांनो पंच म्हणून ऋतिक पंढरे काम पाहतात. विशाल मुरगल थोडं मैदानाच्या बाहेर जायचंय. डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्या आणि यशस्वी म्हणून गिरीश शिंदे बघूया. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण उदय शिंदे यांच्याकडून वाढते. GPL सुरू असताना कार्यक्रम सुरू असताना काही मुलांसाठी सकाळी नाश्ता हवा असतो तर मंडळातर्फे किंवा GPL तर्फे आणि किंवा उत्सव कमिटी मार्फत नाश्ता दिला जातो. आज आहे स्पेशल कांदेपोळी या ठिकाणी बनते.
महाराज आलेले मुंबईवरून कमिटी ते आमचे जे कमिटी सेक्रेटरी आहेत श्रीकांत पंधरे यांचे ते चालू आहेत. तर आज स्पेशल असणार आहे कांदीपोळी असणार आहेत आणि तिकडे प्रमोद पंधरे स्पॉन्सर आहेत ते वडापाव ठेवलेले आहेत कार्यक्रमासाठी. त्यामुळे नाश्त्याची सुरुवात घेऊया आणि सुरुवात झालेली आहे ठिकाणी. तर मस्त या ठिकाणी नाश्ता होणार आणि समोर आहेत आणि नाश्त्याची मजा घेऊया. आता थोडंसं निराशा दिसते राकेश गटे यांच्या चेहऱ्यावरती. आता विजय वंचित त्यांच्या हातातून निसटताना दिसतोय. पुढील होणारा सामना प्रथम टायटन संघाचे कर्णधार बालदेश वाटे आणि सुरेश टायटर्स संघाचे कर्णधार नितीन शिंदे आणि नंतर सुरेश शिंदे हे सुद्धा आणि राकेश भाटे मित्रा ही नॉकआउट सिस्टम नाहीये. टोटल 3 मॅच खेळायचे. ही पहिली मॅच झाल्यानंतर दुसरी मॅच तुमची लगेच होईल. तुम्ही मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. मैदानामध्ये वडापावची सोय आहे. अंड्याची सोय हे काय घ्यायचा सुरू भाई हा पंचमधून मयूर वाटे आणि समीर गिरगुळ. जसं आता कांदेपोळीची ह्या ठिकाणी सोय झालेली आहे आणि मंडळातर्फे जे कांदेपोळी दिले जातात सर्व कांदेपोळी आता या ठिकाणी रेडी झालेले आहेत आणि सर्व आता आपल्या खिलाडी कांदेपोळीत स्वाद घेतीलच आणि कांदेपोळी रेडी झालेले आहे. कांदेपोळी पूर्ण रेडी होऊन जिल्ह्याचे लोक खरंच जे आपण बघतो की जी आवड आहे ती आवड लोक येतात आणि आज महाराष्ट्र आलेले आहेत आपल्या जे गावात आहेत. तर आपण कांदेपोळीचा स्वाद घेऊया सर्वांना आणि कांदेपोळीची मजा घेऊया. तर आपण कॉमेंट्री चालू आहे गजासाठी गजा करतो कॉमेंट्री. तर चला आपण पुढे जाऊया तुमच्या पावलावरती पाऊल घेऊन हे चालतात अनेक असे नाटक काढतात पण तुमच्यामुळे आपल्या राधाकृष्ण योग मंडळाचं
खूप नाव आहे. ते नाव आपण ठेवलं ते आत्ताच्या टीमनं. आता आपल्या सतत त्यांनी 4 ते 5 चषक खेळलेले आहेत. खूप सुंदर अशी बॅटिंग केली. तर ह्या टीमबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता? माझं एवढंच म्हणणं आहे, राधाकृष्ण मध्ये स्थापन करताना माझे मित्र प्रवीण बाटे, सोनाबाई गाठवड, कन्नू वाजे असे अनेक ठिकाणी होते. परंतु श्रीकांत ठाकूर आम्ही खेळताना तेव्हा 5 रुपयाने मॅच खेळायचो. आयुष्यामध्ये 5 रुपयामध्ये आम्ही रंगून खेळायचो. असं म्हणजे माझ्या भविष्यामध्ये असं आयुष्यामध्ये कधीच नाही खेळलं, पण आम्ही डिग्री खेळायचो. तेव्हा क्रिकेट हा गेम आहे, आपण खेळायचं आणि मॅच जिंकायची ही आपली वृत्ती होती. आजच्या तारीखमध्ये आज लोक विषय होतो मार्क होत निगेटिव्ह हरवून जातो की बाबा एवढं सोडून असतात. आपण जेव्हा खेळायचो तेव्हा आपले पैसे 5 रुपये भेटायचे की 1000 रुपये भेटायचे. पण आज माझा भाऊ आज खेळतोय मंदिरात बोललो आणि बॅटिंग करतो मला अभिमान करतो. हा दादा धन्यवाद. छान 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 चार रन छान छान मस्त वाचन केलं. त्यावेळेस आम्ही त्यांची बॅटिंग करायचे, बॉलिंग करायचे. माफ करा, आपल्या गावाकडे फास्टर बॉलरवर मला वाटतं त्या टायमाला आपण स्पीड मोजत नव्हतो, परंतु 140 च्या आसपास ते टाकायचे. त्यांचा कॉस्ट्यूम हाच होता. आता जे कॉस्ट्यूम करून आले तोच कॉस्ट्यूम होता. आणि ते बॉलिंग टाकायच्या अगोदर बोलायचे की बोल्ड व्हायचे, बरोबर असंच होतं. तर त्या टायमाचा क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये काय फरक आहे? रवींद्र शिंदे रवीला तुम्ही आम्हाला सांगा. आपण चांगलं झालं. ठीक आहे. त्या टायमाला किती षटकांची सामने होते त्या टायमाला तुम्ही खेळायचा? तेव्हा आम्ही 60 ओव्हरची मॅच. 8 ओव्हर त्या टायमाला आम्ही ऐकलेलं की टेस्ट वगैरे असायचं, तुम्ही प्रत्येक गावामध्ये जायचं, भांडणला जायचे, चालत जायचे. त्या टायमाला तुम्हाला खेळायला व्हायचं का चालत जायचं? आम्ही धन्यवाद रवींद्र शिंदेजी आम्हाला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आता आपण या मॅचच्या दिशेने इकडे पुढील चालू आहे 5वा चालू आहे माऊली किंग वर्षे प्रथम माऊली किंग आणि प्रथम टायटन. मी गजानन मालवकर सरांना विनंती करतो की लवकरात माहीत सांगायचं या इकडे. तर पुढे आपण सांगायला वळूया. धावसंख्येकडे 2 धावसंख्या झाले. प्रथम 50 रुपयाचे सुंदर असा फटका मारलेला आहे आणि धावसंख्या घेतात ती 40 धावाचे एकीकडे धावा. 4 रन 6 मारला रे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण आहे ते. तुम्ही जर चेंज सकाळी बघत तुम्हाला हालचाल दिसतो आणि धावचित झालेला आहे आणि लगेच पास झालेला आहे आणि धावसंख्या होते शिंदे. सामना करतील वरणकर यांचा. तेच खूप सुंदर अशी फलंदाजी करणारे बॅट फुटवरती आले. पाटील तुम्हाला सतत असं बघितलं असेल जो वॉर्म म्हणून राहुल द्रविड यांची ती स्टाईल होती, पण ते राईट हँड बॅट्समन होते. तेच मनोहर सारखे खेळतात, बॅटिंग करतात, त्याला जोर देतात, साथ देतात. रमेश सारखे गेला घरी.
गौरव बोला क्या बोला संघाची धावसंख्या 29. आमचे स्कोर किती चेंडू किती धावा? 4 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू चार रन प्रयत्न केले नाही, परंतु काही टेन्शन नाही. असे ते होतात. 3 चेंडू 8 धावा पाहिजे. संघाची धावसंख्या होते ती 33. हमारे सामना हमारी काकांना सामना आहे. खूपच सुंदर असा सामना आहे काकांबरोबर. पुढे पुन्हा सामना चेंडू 5 धावा. आता नवीन आहे का हा छापा आहे आणि हा छापा एक मिनिट बाबू साईडला मित्र आमचे एक वरिष्ठ दामोदरजी शिंदे पास करत आहे. पास होत आहे. काका मागितलेला आहे सतीश खेडेकर यांनी आणि सतीश खेडेकर टॉपिंग केलाय आणि त्यांनी फिल्डिंग घेतली आहे आणि खूप शैलेश लक्षात ठेवा की आयसीसीचा बदल सुरू होता. विमानात बदल की आपण आयसीसी बदल सुरू केला. ती मला तो 2-3 मॅच परत प्राप्त केले. आता मला वाटतं 6 सामने मारलेले 6 सामने त्यांनी मारले म्हणजे नक्कीच हा भारतीय संघ कालकालामध्ये सर काय माहिती आहे काही असं प्रेम होते ना तर त्याच्यामध्ये ना कुठेतरी तंदुरी दाखवली. सर तुम्ही बोला. बघा हा खेळ आहे. खेळामध्ये तुमच्यापेक्षा जास्त कोणतरी असतो. अनुभव तर सगळ्यांच आहे. ऐका मी काय बोलतोय तुमच्यापेक्षा चांगले खेळाडू आहात. तुम्ही लेफ्ट हँड बॉलर होता. तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही खूप कमी मॅचेस खेळल्या त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला? हा सर मी खेळलो भरपूर काही खेळलो. शेवटी ना हा पहिला संघ होता. पहिला संघ आरसीसी हा आणि आपल्या तालाला संघ होता ना. तर आजच्या कार्यक्रमाला वडापावचं पण आयोजन करण्यात आले. श्री प्रमोददादा 15 यांच्याकडून वडापाव देण्यात आले स्पॉन्सर म्हणून आणि आपल्या जीपीएल साठी स्पेशल सर्व लोक वडापावचा या ठिकाणी स्वाद घेत आहेत आणि वडापाव खरंच खाल्ले वडापाव खाल्ला वडापाव असं टेस्टी आहेत ना. काय टेस्ट वडापावची वाटत ना मराठी वडापाव बस थँक्यू आता वडापावचा स्वाद घेतलेला आणि घेत आहेत. तर आणि प्रत्येक सभासद प्रत्येक खेळाडू सांगतो वडापाव मस्त म्हणलं तुम्हाला नक्कीच स्वाद घेतला असेल मुंबई शहरामध्ये विरार शहरामध्ये तर तुम्ही फुलपाडा या ठिकाणी ह्या श्री समर्थ कृपा वडापाव सेंटरला भेट देऊ शकता. वडापाव खाऊ शकता. आपल्या मराठी माणसाचा वडापाव पंधरा यांचं घर आहे गावचं. तर चला साईड मॅच चालू आहे मॅच चालू इकडे. तर चांगला खेळ चालू आहे जीपीएलचा. तुम्ही लवकर लावून घ्यावे आणि आपला कार्यक्रम सर्व सुरक्षित पार पडतील याची खबरदारी घ्यावी. आपली कोणावर आलाय? आपली रमेश शिंदे. अरे रमेश शिंदे
पाऊल घेऊन विचार करण्याने आणि आपोपले कार्यक्रमाचे फळाफळ आयोजन करून घेतले आहे. आणि आता आणि आता उतरला जिग्नेश वरणकर आणि नवीन सार्जे आणि वैयक्तिक बॉलिंगला कोणी जाय आता मयूर पाटील बॉलिंगला कोणी जाय प्रसाद बाटे चालू करून प्रसाद पाटील विकेट घेतला तर मयूर पाटील यांच्याकडून 501 मिळणार आहेत प्रसाद पाटील यांच्यासाठी. उत्कृष्ट बॉलिंग करत आहेत प्रसाद पाटील. आणि उत्कृष्ट चांगला खेळला झाला आहे नवीन सारगे आणि 3 बॉल झाले त्याच्याकडे आणि चौथा बॉल मस्त चौथा बॉल 1 रन. आता काय 1 रन ह्या चालू आहे आणि अशा रीतीने किती रन झाले हे रन किती झाले किती 15 रन किती झाले आकाश भाटे 5 रन झाले आणि 6 रन. लास्ट बॉल शेवटचा बॉल शिल्लक आहे शेवटचा बॉल किती खूप लेट होत आहे. विशाल दुकाने 2 हाताचे 2 रन वाढत अशा रीतीने धावपडू वाढत आहेत. मस्त उत्कृष्ट असे गोलंदाजी करत आहेत विशाल रिकामे आणि अजून एक रन टोटल अजून 2 रन धावपट्टी वाढत आहे. शरद माडिक करून 4 क्षेत्ररक्षण झालेले आहे. प्रत्येक जण एकदम कार्यक्रम असा करत आहे की आणि 33 वर्ष गेलेले आहेत आपल्याला ते पूर्ण गेलेले आहेत. हे तू बोलत जा आपले कार्यक्रम शोभा वाढत आहेत. रसिक मंडळी प्रत्येक जण कार्यक्रम बनवते. आपण तरी आता केलेले आणि ते आताचे जे कमी काय त्यांनी उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे. आणि नो बॉल आताचा नो बॉल दिलेला आहे. नो बॉल आणि अजून 1 रन वाढलेला आहे. अशा तऱ्हेने अजून 1 रन भेटलेला आहे माऊलीला. नवीन सारखेकडून अपेक्षा नव्हत्या अपेक्षित एक रन नाही. नवीन सारखे तुम्ही 3 साठी काय नो आताचा नो बॉल आताचा 1 नो अतिरिक्त धाव वाढत आहे. गजानन वरणकर मराठी बोलावं गेला खूप गरज आहे मावळी संघासाठी. गजानन वरणकर आणि उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. उत्कृष्ट कामगिरी करत आहेत त्याचे 4 आणि नवीन सारखे अतिरिक्त 4 धावा निघाले. एक नंबर 3-4 असे ट्रॉफी दिले. गजानन वरणकर ते आता आपली कामगिरी दाखवतात आहेत त्या भोलेवरच्या मैदानावर. 26 बोललो मी 26 स्कोर आता स्कोर आहे आणि सर गजानन वरणकर आणि अध्यक्ष सर आपल्याकडे पाण्याची खूप सुविधा आहे. तुम्ही पाणी पिया आणि शांत राहा. तुमची गरज जास्त आम्हाला आहे. 2 रन आणि 2 रन गजानन वरणकर कामगिरी करते आणि आमच्या संघाला 4 रन सारखे खूप तिचं नाही बोललो ना मराठी बोलत एंट्री ना तो गेला निघून. नवीन सारखे आणि उत्कृष्ट
इकडे चल, खेळायचं तर खेळायचं. चार आउट 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 आउट. तुला दिसला नाही बाहेर बोलतो तो. बाहेर बोलतो लागला ना. बोल बॉलिंग बॉलिंग बॉलिंग. बॅटिंग फिल्डिंग सोबत झालं. नाही दाखवत तर मग आपल्याला कसं धावसंख्या झाली आहे ती. एका चेंडूवर धावसंख्या झाली होती 6. सुदर्शन यांना पुढील चेंडू अमय यांचा. आणि मला वाटतं नक्कीच या पहिल्या षटकामध्ये हा सामना संपवण्याचा इरादा घेऊन मैदानामध्ये उतरलेला हा सुदर्शन घाटोळ. आणि तेवढीच जोमाची साथ मात्र त्याला भेटतो ती म्हणजे अरे हा पण मला वाटतं चौकार. घातला 2 कसे हाताला लागून गेला चौकार. आणि हा टॉप विकेट झालेला आहे. बॅटिंग घे ना. जिंकलो बॅटिंग आमची लाल परी आलेली आहे इंदापूर गोलवाडी. सर्व मुंबईकर गावावरून आले आहेत. कार्यक्रम उद्याच्या कार्यक्रमासाठी 9 मे. आणि आपापल्या घरी काही मुंबईकर इंदापूरला खरेदीसाठी आलेले आहेत आणि काही मुंबईकर नुकतेच गावी येत आहेत कार्यक्रमाला राधाकृष्ण पालखी सोहळ्यासाठी. चला मग खरंच खूप काही मजा असते या कार्यक्रमाला. खूप एन्जॉय करतात लोक. आणि चला आपण पुढे बघूया आता कार्यक्रम. IPL चालू आहे ते गोलवाडी प्रीमियर लीग कार्यक्रम मस्त चालू आहे या ठिकाणी. आणि खूप छान असं कार्यक्रम होत आहे IPLचं. थांब थांब गाडी येते भाई कॉर्नर रे भाई प्रत्येक वेळी हसत असतात. बाद झाले आऊट झाले तरी हसत असतात. हसत हसत बाहेर जातात. नो वरती पावलं काय होतं 2 एक गाव मिळालेले आणि धावशीत झालेले. नो चेंडूवरती दुसरी धावसंख्या पण मिळणारच आहे. धावसंख्या 2 मिळणार आहे. नो चेंडू आणि पूर्ण केलेली आहे 2-2 धावा. 2-2
किती रन 17 धावसंख्या झालेल्या आहे. धावसंख्या 17. थोडीशी चतुराई नाही केली नवीन यांनी. थोडीशी हाईट 2024 CPL चे विनर प्रथम पारितोषिक 11 यांचं फोटो सेशन तिकडे होत आहे. कप घेऊन आज संघाच्या संघबालकांचे मनपूर्वक आभार. तुम्ही हे सहकार्य केलं आणि अंतिम 2 मध्ये त्यांच्या संघाची वर्णी लागली तो भूमी पेशा स्मॅशर्स आणि उपविजेत्या संघाची स्वागत करायला आहे. आता सुरुवाती आहे त्याच्यामध्ये केलेला आहे तो गेल्या 2 परफॉर्म करतो हा जीपीएल मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून नवीन जागे एकदा जोरदार टाळ्या नवीन जागे काय जोर म्हणतो सातत्यपूर्ण कामगिरी करतो आपल्या संघामध्ये नवीन सागे बॉक्स हा किंग ओव्हरचा किंग वर्षभर या मैदानामध्ये त्याची प्रॅक्टिस चालू असते आणि जीपीएल मध्ये खूप चांगलं होण्याचं परफॉर्मन्स सुद्धा करत जीपीएल आणि मंचावरती आमंत्रित करतोय सुमार हितेश कुमार यांना विनंती करतोय की ते मंचावरती येतील. हितेश कुमार आणि शुभम वरुणकर या दोघांना मी विनंती करतो की ते मंचावरती येतील आणि त्यांचा खास मित्र लंगोटिया नवीन सागे यांना ते उत्कृष्ट फलंदाज म्हणून चषक सन्मानित करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. दोन्ही आहेत. फोटो पाठव हे करू दे माहिती आहे मला. आयफोन आहे कोण कोण आहे त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्या संघाचा करणार सतीश खेळकर यांना विनंती करतो की तो मंचावरती येईल आणि हितेश कुमार यांना मंचावरती आमंत्रित करतोय की ते येतील आणि ते त्यांना सन्मानित करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर किंवा मोठी मुलं जे असतील ते एकत्र येतील आणि हा एकत्रितपणा अजून याचा पुढे चांगला वृद्धिंगत होईल याच्यावरचा हाच येतो मी हा हेतू मागे आणि परत एकदा आपण नवीन प्लेयरला चांगली संधी देतो जीपीएलच्या माध्यमातून आणि त्या ह्या झालेल्या पर्वामध्ये एमर्जिंग प्लेयर म्हणून आपण जी निवड केली तो प्रेम पंधे हे एमर्जिंग प्लेयर म्हणून आपण निवड केली आणि त्याला सन्मानित करण्यासाठी मी लितेश यांनी विनंती करतो की तो मंचावरती येतील आणि त्याला सन्मानित करेल. प्रेम पंधे एका जोरदार टाळ्या वाजवूया या महत्त्वाची खेळाडूसाठी. त्याच्यानंतर अंतिम 2 सामन्यामध्ये त्याची वर्णी लागली तो भूमी पेशा स्मॅशर्स आणि माऊली किंग्स या दोन्ही संघाचे मनपूर्वक अभिनंदन आणि द्वितीय पारितोषिक जो त्यांनी पटकावला आहे तो माऊली किंग यांचे कर्णधार आणि यांची पुन्हा टीमला मी विनंती करतो की तुम्ही मंचावरती यायचं आहे आणि त्याला चषक घेण्यासाठी हितेश आणि हितेश या दोघांना मी विनंती करतोय की ते मंचावरती येतील आणि ते त्यांना सन्मानित करतील. द्वितीय क्रमांकाचे संघाचे कर्णधार भारत सागे ते संघाचे संघाला भारत सागे आणि पूर्ण संघाला मी विनंती करतोय की ते पुढे येतील आणि ते चषक स्वीकारतील. गणपती बाप्पा तरी की दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करतात. तुझा हा संघ आज फायनलमध्ये पोहोचला आणि फायनलमध्ये उपविजेता संघ तुझा हा संघ राहिलेला आहे. त्याबद्दल तो काय सांगते आपल्या जीपीएलच्या आयोजनाबद्दल आणि आपण चांगल्या म्हणजे नवीन खेळाडूंना संधी देतो या स्पर्धेच्या बाबतीत तू काय सांगशील? जीपीएलचं आयोजन खूप उत्कृष्ट होतं. हर वर्षीप्रमाणे सामने चालू झाले आहेत. टायमर संपवण्यात आले आणि
जीपीएल खूप मोठा प्लॅटफॉर्म दिला नवीन प्लेयर्सवरती येण्यासाठी. आपल्या गावाचे एवढे प्लेयर्स पण खूप इंटरव्ह्यू घ्यायला येतात. सगळ्यांना खूप उत्साह असतो यावर्षी जीपीएलचा. थँक्यू. त्याच्यानंतर मी तुमच्या माऊली टीम संघाची संदर्भात मी अरविंद सारखे यांना विनंती करतोय की अरविंद सारखे तुम्ही जरा एक मिनिट इथे यायचं आहे. अरविंद सारखे मुलगा गेल्या 2-3 वर्षापासून तुझा संघ तू स्पॉन्सरशिप मधून देत होता आणि तुझ्याकडे ह्या वर्षी संघ फायनल मध्ये पोहोचला आणि अंतिम 2 मध्ये पोहोचून दुसऱ्या क्रमांकावरती तुझ्या संघाने आज पारितोषिकावरती नाव कोरलं आहे. त्याबद्दल तू काय सांगशील? खूप बरं वाटतंय. 3 वर्ष 14 वर्ष टाल्या 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 धन्यवाद दादा. तुझ्या पुढच्या म्हणजे पुढील वर्षी सुद्धा आपल्या जीपीएलच्या कार्यक्रमाला स्पर्धेला असे पेशा स्मॅशर्स संघाचे करणार सतीश शेळके यांना मी विनंती करतो की ते मंचावरती येतील आणि त्या नितेश आणि हितेश धुमाळ यांना विनंती करतो त्यांचा पुढे संघ मंचावरती येतील. तसेच मानकरी ठरलेला आहे. त्याबद्दल आपल्या जीपीएलच्या आयोजनाबद्दल किंवा आपल्या ह्या स्पर्धेबद्दल तुला काय नेमकं म्हणायचं आहे? आणि जीपीएल स्पोर्ट आहे कॅप्टन झाला. कॅप्टनमध्ये पण कॅप्टन माझ्या धन्यवाद धन्यवाद. आणि अशा प्रकारे राधाकृष्ण क्रिकेटचे विद्यमान सन्माननीय आकाशजी पाटे यांच्या आदेशाने हा जीपीएलचा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर नमस्कार. जे आजच्या दिवसामध्ये जीपीएल चालू होतं सकाळपासून कमीत कमी 10 वाजल्यापासून. तर मंडळी असं आहे ह्याकडे कारण आपण बघतोय माझ्या मागच्या व्हिडिओ पालखी सोहळा असेल परत गोलवाडी प्रेमिक आज होती. तर आजचा फर्स्ट जो विनर आहे तो आहे इकडे ध्रुवी अँड प्रिशा स्मॅशर्स आणि सेकंड विनर आहे तो माऊली किंग. खूप काही मजा आली आणि खूप काही एन्जॉय आला. सर्व काही आपापल्या पद्धतीने खेळत असतात आणि सर्व सहकार्य करतात. याच्यामध्ये राधाकृष्ण युवक मंडळ असेल किंवा राधाकृष्ण उत्सव कमिटी असेल किंवा इथले मंडळाचे माजी आजी सर्व काही असतील सभासद किंवा सर्व काही असतील कार्यकर्ते सर्व सहकार्य करत असतात. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही ह्या माध्यमातून सर्वांना मी मॅची बघू शकता गोलवाडी प्रीमियर 2026. तर अशाच व्हिडिओ आपण लवकर येत राहू. तोपर्यंत सर्वांना छान छान व्हिडिओ बघायला येतील माझ्या पालखी सोहळ्याच्या वगैरे काही दिवसामध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना धन्यवाद.